करण्याचा प्रयत्न केला आहे। माजी पोलीस महासंचालक पांटे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली। हे विशेष तपास पथकाच्या चौकशीत निष्पन्न झालं आहे। माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी निवृत्तीच्या 5 दिवस आधी अतिरिक्त मुख्य सचिवांना हा अहवाल पाठविला आहे। हे महाविकास आघाडीच्या काळात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असो ते आम्हाला सगळ्या जणांना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना हे जे कपट कारस्थान केलं, आता जे काही बोंबलत आहेत की सत्तेचा गैरवापर, खऱ्या अर्थाने सत्तेचा गैरवापर काय असतो आणि प्रत्येक विरोधी पक्षाच्या नेत्याला देवेंद्र फडणवीस साहेब सकट खोट्या गुन्हा टाकून त्यांना जेलमध्ये कसं टाकायचं, हे एक कलमी कार्यक्रम। एका बाजूला करोनाच्या काळात आपल्या महाराष्ट्र अधोगतीकडे जात असताना आणि नियोजन शून्य कारभार म्हणजे उद्धव ठाकरेचा कारभार, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सगळ्या राजकीय प्रतिस्पर्धींना, विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचं काम हे जे काय उद्धव ठाकरेचं सरकार करत होतं त्याचा खरा बुरखा फाडण्याचं काम झालेलं आहे। साहेब, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची एकत्रित पत्रकार परिषद झाली। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गट पुण्यासाठी हमीपत्र देणार जाहीरनाम्याचं प्रकाशन विरोधकांवर आरोप करताना पुणे मेट्रो आणि सिटी बस पुणेकरांसाठी मोफत होणार असल्याचं जाहीर केलंय। आता शेवटी तो त्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे ते मुद्दे आहेत आणि ते संयुक्त पद्धतीने पुणे महापालिका लढवत आहेत, म्हणून त्यांनी एकत्र येऊन जाहीरनामा जाहीर केलेला आहे। त्याच्यामध्ये वेगळं काय? 2 दिवसापूर्वी शाळा बचाव असं एक आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय करणार आहे। त्या संदर्भात तुम्ही तिथे भेट दिली होती आणि त्या संदर्भात दादा भुसे यांची देखील तुम्ही त्यांना असं पत्र लिहिलंय। एकंदरीत बघता 215 ज्या हायस्कूल आहेत माध्यमिकच्या, त्यातल्या 92 हायस्कूल आहेत त्या कुठेतरी बंद होण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत। ती नेमकी परिस्थिती अशी त्या बंद होऊ नये आणि कोकणासाठी निकष तुम्ही वेगळे लावा, हा माझा आग्रह आहे। आणि त्यामुळे मी शिक्षण मंत्री दादा भुसेजींना पत्र लिहिलेलं आहे। माझा प्रामाणिक प्रयत्न राहील की आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिथे साक्षरतेचे प्रमाण आपलं फार चांगलं आहे, त्याचबरोबर आपल्या गावागावामध्ये असलेल्या शाळा त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद होता कामा नये। आणि शासन म्हणून काही चुकीचे निर्णय असतील किंवा चुकीची माहिती दिली गेल्या असल्यामुळे जे निकष तुम्ही मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला लावता ते तुम्ही कोकणाला लावूच शकत नाही, आणि त्याचमुळे त्याचा पाठपुरावा म्हणून मी एक पत्र लिहिलेलं आहे आणि याही पुढे बैठका शासन दरबारी होणार आहे। साहेब, एक शेवटचा प्रश्न आहे। आज मुंबईमध्ये तुमची बीडीडी चाळला आज 6 वाजता सभा होती। माझ्या 12 ठिकाणी सभा आहे। आजची जी सगळीकडेच मुंबईमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि सगळीकडेच प्रचाराच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून सगळीकडेच जाणार आहे। अख्ख्या मुंबईमध्ये आदित्य ठाकरेंवर तुम्ही काय बोलणार असं सगळ्या मुंबईकरांचं लक्ष लागलंय? आदित्य ठाकरेवर मी काय बोलतो हे मुंबईने महाराष्ट्राने ऐकलेलं आहे, आवाजासकट ऐकलेलं आहे, म्हणून दुसरं काय बोलणार। खऱ्या अर्थाने वरळी बीडीडी चाळ असेल किंवा वरळी मतदारसंघ असेल, अवघ्या 6,000 आदित्य ठाकरे निवडून आलेले आहे। 6 म्हणजे काट्यावर पास झालेला विद्यार्थी आहे, म्हणून बीडीडी चाळचा खरा प्रश्न, खऱ्या अर्थाने घरांचा प्रश्न, मराठी माणूस आणि हिंदू समाजाच्या घरांचा खऱ्या अर्थाने प्रश्न सोडवणं हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। आमच्या कार्यकाळामध्ये त्यांना घरं मिळालेली आहे। आदित्य ठाकरेंनी नुसतं फोटो सेशन केलेले आहे आणि नाईट लाईफ सोडून काहीच केलेलं आहे, आणि उर्वरित काय असेल तर तिथे जाऊन काढू। असुद्दीन ओवैसी असं म्हणतात, पाकिस्तानच्या घटनेत लिहिलंय की एकाच समाजाचा माणूस राष्ट्राध्यक्ष बनू शकतो, इतर कोणी नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेत कोणीही भारतीय पंतप्रधान बनू शकतो। एक दिवस असा येईल हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान होईल। तो दिवस बघण्यासाठी मी कदाचित जिवंत नसेल, पण हा दिवस नक्की येईल। एक लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये एक भारतीय पंतप्रधान होऊ शकतो असं लिहिलेलं आहे, जिहादी नाही, जिहाद करणारे बिलकुल नाही। आणि जो भारताचा नागरिक आहे, ज्यांनी या भारताला आपला देश स्वीकारलेला आहे, भारताच्या ध्वजाला आपला ध्वज म्हणतात, वंदे मातरम आमच्या बरोबर म्हणतात, त्याच हिंदू राष्ट्रामध्ये फक्त एक हिंदूच बनू शकतो हेच आमच्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे। आणि म्हणून मी ओवैसींना विचारेन, पहिला प्रश्न त्यांनी आम्हाला हा उत्तर द्यावं, त्यांच्यासाठी संविधान महत्वाचं आहे की कुराण महत्वाचं आहे?
कारण का प्रत्येक मुसलमान समाजाचा व्यक्ती हा कुराणलाच मानतो, संविधान त्याच्यानंतर येतं आणि कुराणमध्ये सरळ स्पष्ट लिहिलेलं आहे की जो मुसलमान आहे त्याला सोडून दुसऱ्याला मोजायचंच नाही. आणि म्हणून ओवैसीला सांगीन, जास्त संविधानाबद्दल तू थोबाड उघडू नको, नाहीतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इस्लामबद्दल काय विचार आहेत ते आम्हाला जाहीर करायला लागतील आणि मग तोंड दाखवण्यासाठी पण जागा राहणार नाही. मग पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाकडे जायला लागेल, नाहीतर तिकीट आम्ही काढून देऊ. आणि म्हणून स्वप्न बघत राहा, देशाचा पंतप्रधान महाराष्ट्र आणि प्रत्येक पदावर हा हिंदू समाजाचाच व्यक्ती बसेल, बाकी कुठलाही जिहादी बसणार नाही. सर, शिवसृष्टी संदर्भात तुम्ही बैठक घेतली, तर प्रत्यक्षात शिवसृष्टीचं काम किंवा शिवसृष्टी केव्हा उभारली? आता शिवसृष्टीसाठी 90 कोटी एवढी निधीची तरतूद झालेली आहे. ते कुठली कुठली कामं होणार, कशी होणार, या सगळ्याची माहिती दिलेली आहे. जमीन मालकाला किती मोबदला द्यायचं या संदर्भात सगळ्या गोष्टीची प्रक्रिया सुरू आहे. म्हणून लवकरच सगळ्यांच्या सूचना घेतलेल्या आहेत. आदरणीय दीपक केसरकर साहेब होते, खासदार राणे साहेबांच्या सूचना आलेल्या आहेत, आमदार निलेशजींच्या सूचना आलेल्या आहेत आणि सगळ्या सूचनांचं पालन करून आंतरराष्ट्रीय दर्जाची शिवसृष्टी आमच्या राजकोटमध्ये बांधण्याच्या दृष्टिकोनातून आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे. चला, बैठक झाली जत्रेसमोर कशी काय बाहेर जरा शांत. कुणकेश्वर आणि आंगणेवाडीच्या जत्रा हे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या जत्रा आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून, देशातून, मुंबईतून खास करून चाकरमानी ज्याला आम्ही म्हणतो ते मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये येतात. आणि म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नियोजन असो किंवा स्थानिक ग्रामस्थांशी, स्थानिक मंडळाची चर्चा करून, देवस्थानाच्या लोकांशी चर्चा करून नियोजनामध्ये कुठला अभाव राहता कामा नये, किंबहुना गेल्या वर्षापेक्षा ह्या वर्षाचं नियोजन अजून उत्तम व्हावं, नागरिकांच्या गैरसोयी कमी व्हाव्यात, या दृष्टिकोनातून आज मी त्याची आढावा बैठक जिल्हाधिकारी होते आणि सगळे खाते प्रमुख होते त्यांच्याबरोबर घेतलेली आहेत. काही महत्त्वाच्या सूचना गेल्या वर्षी ज्या गोष्टी राहून गेल्या होत्या, उदाहरण मोबाईल नेटवर्क असो, काही तिकडच्या रस्त्यांची कामं असो, पार्किंगच्या सुविधा असो, या सगळ्या संदर्भात आत्ताच आमची बैठक झालेली आहे. आता परत एक बैठक 25 जानेवारीच्या जवळपास घेऊ आणि मग 5 फेब्रुवारीला त्या स्पॉटवर जाऊन घेऊ आणि नंतर कुणकेश्वरच्या जवळ आपली यात्रा आल्यावर घेऊ आणि या माध्यमातून टप्प्याटप्प्याने चांगल्यातलं चांगलं नियोजन या दोन्ही यात्रांचं कसं होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलायला सुरू केलेलं आहे.